काम करण्याची तरतूद करण्यात येते आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी ही माहिती दिली। विश्रांती कालावधीमध्ये बदल करून 5 तासांच्या नंतर 30 मिनिटे, 6 तासांच्या नंतर पुन्हा एकदा 30 मिनिटे विश्रांती दिली जाईल। आठवड्याच्या कामकाजाचे जे तास आहेत ते आता 48 तासांवरून 60 तासांपर्यंत वाढवण्यात येत आहेत। ओव्हरटाईमची कमाल मर्यादा 115 तासांवरून 144 इतकी करण्यात येते आहे। इंडस्ट्रियल ॲक्टमध्ये 51 कलम जी आहे त्यामध्ये असं आहे की 9 तासाच्या वर कामगारांना काम करता येत नाही। तर त्यामध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी देतोय की कोणत्याही कारखान्याला जर असं वाटलं की त्यांची उत्पादन वाढलं पाहिजे तर त्यांनी सरकारची परवानगी घेऊन कामगारांची लेखी संमती घेऊन त्यांना हे कामगारांची वेळ वाढवता येणार आहे। पण त्यालाही काही मर्यादा आहेत ज्यामध्ये कामगारांची लेखी संमती लागणार आहे, त्यामध्ये सरकारची परवानगी लागणार आहे, सोबतच त्याचे जे कामाचे तास आहेत ते आठवड्यातील 48 तासाच्या वर कारखान्याला नेता येणार नाहीये। त्यांनी जेवढं वाढीव काम केलं आहे तेवढा वाढीव मोबदला सुद्धा कामगारांना त्यांना द्यावा लागणार आहे। आणि यानंतर दुपारच्या बातम्यांमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेच